दुसरीकडे आज रात्री 3:30 वाजता मायामी स्टेडियमवर बलाढ्य अर्जेंटिना आणि केप वर्दे यांच्यामध्ये सामना होणार आहे। यामध्ये अर्जेंटिनाचं पारडं जड असलं तरी केप वर्दे साखळी सामन्यामध्ये केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत मोठा अपसेट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या केप वर्देचं लक्ष सर्वांचं वेधून घेतलेलं आहे। स्पेन, उरुग्वे आणि सौदी अरेबिया यांचा समावेश असलेल्या कठीण गटातून त्यांनी शिस्तबद्ध बचाव आणि जिद्दीच्या जोरावर बाद फेरी गाठलेली आहे। विशेष म्हणजे साखळी फेरीमध्ये त्यांनी कोणताही सामना गमावलेला नाहीये। आपण बघतोय रात्री 3:30 वाजता मायामी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि केप वर्दे यांच्यामध्ये सामना होणार आहे। दोन्ही संघामध्ये पहिल्यांदाच लढत होती आहे। केप वर्दे आपण बघतोय पहिलाच फिफा वर्ल्ड कप खेळते। अर्जेंटिनाच्या विजयाची तब्बल 81% शक्यता आहे, तर बरोबरीची शक्यता केवळ 12% आहे। आणि पुन्हा एकदा जाऊयात, आशिष पेंडसे सर आपल्या सोबत आहेत। आशिष पेंडसे सर, आपण बघतोय की अर्जेंटिना या केप वर्दे आणि अर्जेंटिना सामन्यामध्ये अर्जेंटिनाचं पारडं भक्कम आहे, मात्र या वर्ल्ड कपमध्ये पहिला वर्ल्ड कप खेळत असल्या तरी सुद्धा केप वर्देनं केलेला परफॉर्मन्स नाकारता येणार नाही। त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही हे अर्जेंटिनाला सुद्धा माहित असेल। हो, अगदी नक्कीच, कारण केप वर्देनी स्पेनला पहिल्या सामन्यामध्ये रोखलं, पण मला सगळ्यात महत्वाचा दुसरा सामना वाटतो जेव्हा त्यांनी उरुग्वेला 2-2 अशा बरोबरीत रोखलं। तिथं त्यांनी लीड घेतलं होतं आणि मुख्य म्हणजे उरुग्वे सारख्या भक्कम बचाव असलेल्या संघावरती त्यांनी 2 गोल मारले होते। आणि तिसरा सामना त्यांनी ड्रॉ केला तो सौदी अरेबियाशी, की ज्या सौदी अरेबियानी 4 वर्षापूर्वी अर्जेंटिनाला हरवलं होतं। सो त्यांनी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे जागतिक स्तरावरती। ते कुठल्याही प्रकारे दुबळा संघ नाहीत हे सिद्ध केलेलं आहे। पण इथं एक महत्वाची गोष्ट असते की स्पर्धेचा पहिला सामना थोडा सगळे संघ अडखळत खेळतात, पण जशी स्पर्धा पुढे जाते तसे सगळे संघ सेट होतात। आणि आपण पाहिलं जर्मनी असेल, हॉलंड असेल, उरुग्वे गटसाखळीत बाद झाला, नंतर त्या टर्की बाद झाले। तो हे सगळे एक एक संघांचा पाडा होत असताना अर्जेंटिना कुठल्याही प्रकारे केप वर्देला लाईटली घेणार नाही। अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकांनी स्पष्ट केलंय की मेसी पहिल्या मिनिटापासून खेळेल आणि आम्ही जणू काही वर्ल्ड कपची फायनल खेळतो आहोत अशा पद्धतीने हा सामना खेळू। दुसरीकडे केप वर्देचा गोलकीपर वोझिना, त्याचे सोशल मीडियावरती 40,000 फॉलोअर्स होते। स्पेनच्या बरोबरीनंतर त्याचे 6 मिलियन म्हणजे 60 लाखांपर्यंत फॉलोअर वाढले। एका रात्रीत ही स्वप्नवत आणि स्वप्नवत भरारी आहे। आणि वर्ल्ड कपची हीच मजा आहे की अर्जेंटिना, मेसी यांच्यासारखे सगळं साध्य केलेले, सगळं मिळवलेले खेळाडू आणि संघ त्याच्या विरुद्ध केप वर्दे सारखा आव्हानवीर आणि त्यांच्यातली ही काटेकी टक्करच असणार आहे, पण ऍडव्हान्टेज अर्जेंटिना। अगदी, आणि अर्जेंटिनाचे चाहते जगभरात आहेत, मेस्सीचे चाहते जगभरातल्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतात, भारतात सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे आज रात्रभर जागून मुंबईकर असतील, देशभरातले जे फुटबॉलचे चाहते असतील, ती मॅच मेस्सीची अर्जेंटिनाची मॅच कोणत्याही परिस्थितीत बघतील यामध्ये शंका नाही। आशिष सर, धन्यवाद, तुम्ही बोललात आणि याबद्दल विश्लेषण केलं त्याबद्दल।